हां, रेयांश कोण आहे? आणि अन्वय कोण आहे? फ्युचर. अर्णव कोण आहे? पास्ट टेन्स. आणि अन्वय कोण आहे? आणि रेयांश कोण आहे? प्रेझेंट टेन्सला मराठीमध्ये काय म्हणतात? हा, वर्तमान काळ म्हणतात. आणि पास्टला काय म्हणतात मराठीत? आणि फ्युचरला काय म्हणतात? हा, व्हेरी गुड. आता मराठीतून सांगायचं एकदा आणि एकदा इंग्लिश मधून. अन्वय कोण आहे? फ्युचर. आणि रेयांश आणि अर्णव? याच्यातलं फ्युचर कोण आहे? अर्णव कोण आहे? आणि रेयांश कोण आहे? सुपर. लक्षात राहील बघा. यामध्ये जो मागे आहे, जी गोष्ट घडून गेली ती झाली भूतकाळ म्हणजे पास्ट, बरोबर. जी सध्या म्हणजे रेयांश मध्ये आपल्या सध्या सुरू आहे, बरोबर ना. आज रोजीची जी घटना असते ती काय? प्रेझेंट मध्ये होते, बरोबर ना. चालू क्रिया. आणि हा सगळ्यात पुढे म्हणजे भविष्य, त्याला काय म्हणायचं? फ्युचर, बरोबर.